हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर आजचा हा व्हिडिओ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ असणार, लास्ट व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज, ठीक आहे. तर हे 3 टॉपिक्स इथे कवर करणार आहोत आणि हा चॅप्टर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट इथे संपणार, ठीक आहे. हां, परंतु तर जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सो दॅट ज्या नवीन अपडेट्स येतील, व्हिडिओज येतील या चॅनलवर, त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार, ठीक आहे. तर मग सुरू करूया आपला टॉपिक एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. ओके, तुम्ही इथे नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकता वाटल्यास. तर बघा, आपला टॉपिक आहे मग एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. तर आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन काय आहे आणि एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करायची गरज काय आहे, तर याविषयी बेसिकली आपण मागचे जे 2 पार्ट्स आले त्यात डिस्कस केलं आहे, ठीक आहे. परंतु आता हा जो टॉपिक आहे त्यात आपण एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करायची गरज तर आहे आणि त्याचा बायोडायव्हर्सिटीवर काय अफेक्ट होतो, ठीक आहे. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आणि त्याचा बायोडायव्हर्सिटीवर काय अफेक्ट होतो, त्यामुळे नेचरमध्ये कुठले चेंजेस होतात, तर ह्या गोष्टीचं डिस्कशन आपण इथे करणार आहोत. तर बघा, एन्व्हायरमेंटमध्ये आज जे काही इश्यूज आहेत, ओके, पोल्युशन झालं, ग्लोबल वॉर्मिंग झालं, त्यानंतर डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, जे वेगवेगळे इश्यूज आहेत जे आपण मानवाने निर्माण केले आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटल जे आहे, एन्व्हायरमेंट जे आहे त्याचं डिग्रेडेशन होत आहे, ऱ्हास होतं, बरोबर, आणि त्याला प्रोटेक्ट करणे हे इम्पॉर्टंट आहे. परंतु त्याचा जर एक मेजर इफेक्ट बघाल तर तो होतो आहे या पृथ्वीवरच्या बायोडायव्हर्सिटीवर, ठीक आहे. आता ही बायोडायव्हर्सिटी काय आहे तर ते आपण पुढे पाहणारच आहोत, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपलं बायोडायव्हर्सिटीचा आहे, पण त्याचा एक इफेक्ट जो आहे तो बायोडायव्हर्सिटीवर होत आहे आणि त्यामुळे या पृथ्वीवरची बायोडायव्हर्सिटी जी आहे ती नष्ट होते, ठीक आहे. सिम्पली लक्षात घ्या, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जेवढे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्या पृथ्वीवर ते समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर बघा, होतं काय आहे, आता जर तुम्ही मागच्या काही मागच्या काही दशकांमध्ये जर बघितलं असेल, डिकेड्स, ओके, काही 10-20-30 वर्षाआधी, तर तुम्ही तेव्हापासून जर बघाल तर आत्तापर्यंत काही प्लांट्स आणि ॲनिमलच्या स्पेसीज नष्ट झाल्या आहे, बरोबर. आता हे जरी तुम्हाला माहिती नसलं, तुम्ही गुगलवर जरी चेक केलं तरी तुम्हाला त्यांची लिस्ट भेटून जाणार. खूप साऱ्या ज्या डेझर्टमधल्या प्लेसेस आहेत, खूप साऱ्या पाण्यामध्ये राहणाऱ्या, त्यानंतर काही आय थिंक कासवाच्या, कांगारूच्या स्पेसीस ज्या आहेत त्या नष्ट झाल्या आहे, ओके, पृथ्वीवरून कम्प्लिटली नष्ट झाल्या आहे. आता याला कारणं काय असू शकतात, तर एक तर ऑब्व्हियसली त्यांचं हंटिंग असू शकतं, ठीक आहे, त्यांची शिकार, त्यानंतर काही एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स असू शकतात, ओके, म्हणजे काही जे आहे ते भूकंप वगैरे किंवा इतर काही. दुसरं काय असू शकतं तर त्यांना काही डिसीज झाला असेल, बरोबर. म्हणजे खूप सारे कारणं असू शकतात एखादी स्पेसीज नष्ट व्हायला, बरोबर, किंवा त्यांचं कॉम्पिटिशन असेल दुसऱ्या स्पेसीज बरोबर, त्यामुळे ह्या स्पेसीज नष्ट झाल्या असेल, ठीक आहे. तर आता ह्या स्पेसीज ज्या मागच्या काही दशकांमध्ये 20-30 वर्षाआधी तुम्ही बघाल तर नष्ट झाल्या आहे आणि खूप साऱ्या, जवळपास 20-30 स्पेसीज आहेत, त्याही 10-20 वर्षातच, ओके. मग यांचं जर जेव्हा असं डिटेल स्टडी करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की यासाठी जो मेन फॅक्टर रिस्पॉन्सिबल होता त्यांना नष्ट होण्यासाठी तो होता एन्व्हायरमेंटल पोल्युशन, ओके. एन्व्हायरमेंटल इन द तुम्ही सरळ पोल्युशन म्हणू शकता. जसं की पाण्यात राहणाऱ्या स्पेसीज ज्या आहे त्या पाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आता पोल्युशन झालं आहे की त्यामुळे त्या स्पेसीज ज्या आहेत त्या नष्ट झाल्या. हवेतसुद्धा उडणाऱ्या काही स्पेसीज, किंवा जे आता हवा तरी सर्वच स्पेसीजना लागते, त्यामुळे ज्या काही स्पेसीज आहेत, खूप उन्हाळा वाढल्यामुळे डेझर्टमधल्या स्पेसीजसुद्धा, ऊन वाढल्यामुळे, टेम्परेचर वाढल्यामुळे डेझर्टमधल्या स्पेसीजसुद्धा नष्ट झाल्या, ओके. तर हे कशामुळे होतं आहे, पोल्युशन जो आहे तो यातला मेन फॅक्टर आहे असं लक्षात आलं या सर्वांची स्टडी केल्यानंतर. का नष्ट होत आहे तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन वाढलं आहे म्हणून ह्या सर्व स्पेसीज नष्ट होत आहे, ठीक आहे. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे पृथ्वीवरच्या, लक्षात घ्या, पृथ्वीवरच्या सर्व प्लांट आणि ॲनिमलच्या स्पेसीज समजा. मग पृथ्वीवरच्या ह्या सर्व प्लांट्स आणि ॲनिमलच्या स्पेसीज एन्व्हायरमेंटल पोल्युशनमुळे हळूहळू नष्ट होत आहे, तर ऑब्व्हियसली त्याचा इकोसिस्टीमवर परिणाम होणार आणि इकोसिस्टीमवर परिणाम झाल्यामुळे
बरोबर आहे. इकोसिस्टीमवर परिणाम झाल्यामुळे अल्टिमेटली त्याचा एन्व्हायरमेंटवर परिणाम होणार आणि ह्याच एन्व्हायरमेंटचे आपण ह्युमनसुद्धा एक पार्ट आहोत, मग त्याचा आपल्यावरसुद्धा परिणाम होणार. जरी तो आपल्याला जाणवत नसला तरी येत्या काही वर्षात इनडायरेक्टली तो आपल्यालासुद्धा अफेक्ट करणार आहे. ठीक आहे, कारण ही सर्व फूड चेन, ही फूड वेब पूर्ण डिस्टर्ब होणार, एन्व्हायरमेंटल बॅलन्स डिस्टर्ब होणार, इम्बॅलन्स होणार एन्व्हायरमेंटमध्ये. ठीक आहे, आणि त्यामुळे मग ही एन्व्हायरमेंटला आपल्याला कॉन्झर्व करणे गरजेचं आहे, सो दॅट बायोडायव्हर्सिटी जी आहे पृथ्वीवरची ती कॉन्झर्व होणार आणि इनडायरेक्टली आपण कॉन्झर्व होऊ. ठीक आहे, मग आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटीचा संबंध काय आहे, आय थिंक तुम्हाला लक्षात आलं आहे. मग आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय, तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे सिम्पली लक्षात घ्या, ह्या पृथ्वीवर जेवढ्या काही प्लांट स्पेसीज आहेत, जेवढ्या काही ॲनिमलच्या स्पेसीज आहेत, जेवढ्या इतर ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज आहेत, म्हणजे सर्वांना डिनोट करण्यासाठी एक सिम्पल वर्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर, तर ह्या पृथ्वीवर जेवढ्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सर्वांचं मिळून बनतं बायोडायव्हर्सिटी. ओके, आता या शब्दावरूनच तुम्हाला लक्षात येईल बघा, इथे दोन शब्द आहे, एक आहे बायो, बायो याचा अर्थ होतो जीव. बरोबर, बायो याचा अर्थ होतो जीव, तर तेच डायव्हर्सिटी याचा अर्थ होतो तर विविधता. ओके, म्हणजे जीवांमध्ये जी विविधता आहे त्याला म्हणतात सिम्पली बायोडायव्हर्सिटी. कारण तुम्ही पृथ्वीवर बघाल, साधा एक फ्रॉग जरी घेतला तरी तुम्हाला त्याच्या लाखो स्पेसीज आढळतात, हजारो स्पेसीज आढळतात. ठीक आहे, मी 2-4 नाही म्हणतो, हजारो स्पेसीज आढळतात एका सिम्पल फ्रॉगच्या. साधा साप जरी घेतला तुम्ही तरी तुम्हाला त्याच्या खूप साऱ्या स्पेसीज आढळतात, त्याही हजाराच्या नंबरमध्ये. मग हे यालाच बेसिकली म्हणतात बायोडायव्हर्सिटी. ह्युमन जरी कन्सिडर केला तुम्ही, आपण माणसं, तरी तुम्ही बघा प्रत्येक ह्युमन बिईंग एकमेकांपासून वेगळा आहे. बरोबर, तर हीच आहे बेसिकली बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जीवांमध्ये असलेली विविधता, वेगवेगळेपणा. ओके, आणि याला सायंटिफिक, याला मराठीत एक प्रॉपर शब्द आहे, याला म्हणतात मग जैवविविधता. ओके, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. ठीक आहे, मग याची चांगली एक डेफिनेशन जर म्हणाल तर ती होणार की इट इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर. म्हणजे निसर्गामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची रिचनेस. ओके, आता रिचनेस म्हणजे श्रीमंतपणा. आता इथे अर्थ आहे की खूप मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, तर रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम खूप मोठ्या प्रमाणात आहे नेचरमध्ये. ओके, कशामुळे, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणून. इकोसिस्टीममुळे, बरोबर, आपली इकोसिस्टीम तशा वेगवेगळ्या आपल्याकडे इकोसिस्टीम्स आहेत. जसं तुम्ही सिम्पल वॉटरची एक इकोसिस्टीम आहे, डेझर्ट लाईफमध्ये झाडांवर असणारी. ओके, आपल्या घराभोवतीसुद्धा तुम्ही जरी बघाल ना, खूप सारे इकोसिस्टीम्स आहेत. ठीक आहे, कारण इकोसिस्टीम जे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि जे फिजिकल वर्ल्ड आहे त्यांच्यामधल्या इंटरॅक्शनमुळे बनत असते. सिम्पली तुम्हीसुद्धा तुमच्या घरात आहात, तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूचा जो एअर आहे ती आतमध्ये घेत आहात, बाहेर सोडत आहात, तर तीसुद्धा एक प्रकारची इंटरॅक्शन आहे आणि ती तुमची इकोसिस्टीम झाली. ठीक आहे, तर ह्या सर्व मग व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आणि खूप सारे डायव्हर्स इकोसिस्टीम आहे ह्या अर्थवर म्हणून. आणि जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पेसीज, एखाद्या स्पेसीजमध्ये जेनेटिक व्हेरिएशन होत आहे. जेनेटिक व्हेरिएशनमध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं, रिकॉम्बिनेशन होतं आणि त्यामुळे एका स्पेसीजमधले जे कॅरेक्टर्स आहेत, जेनेटिक कॅरेक्टर किंवा इन्फॉर्मेशन, ती दुसऱ्या स्पेसीजकडे जाते. बरोबर, पॅरेंटकडून प्रोजेनीकडे जाते. ठीक आहे, तर याच्यामुळे काय, जेनेटिक व्हेरिएशनमुळे जो नवीन जीव फॉर्म होणार, प्रोजेनी फॉर्म होणार, त्याकडे वेगळे कॅरेक्टर्स असणार. बरोबर, आणि ते जर एन्व्हायरमेंटला सुटेबल असेल, चेंजिंग एन्व्हायरमेंटला, तर ऑब्व्हियसली तो ॲनिमल सर्वाईव्ह होणार. त्यापासून नवीन कॅरेक्टर्स असणारे पुन्हा दुसरे निर्माण होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही बायोडायव्हर्सिटी होत जाते, म्हणजे जीवांमध्ये विविधता येत जाते. ठीक आहे, तर मग बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, इट इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर, निसर्गामध्ये असणारी भरभराट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची. कशामुळे, तर व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्समुळे, खूप साऱ्या ऑर्गॅनिझम्समुळे, इकोसिस्टीममुळे आणि जेनेटिक व्हेरिएशनमुळे. ओके, जेनेटिक व्हेरिएशन होत असल्यामुळे जी विविधता किंवा जीवांमध्ये असलेली भरभराट आहे निसर्गामध्ये, दॅट इज नथिंग बट द बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, जैवविविधता. ओके, आणि ही जैवविविधता प्रोटेक्ट करणे गरजेचं आहे. ती आता हळूहळू झपाट्याने नष्ट होताना दिसते आपल्याला. ओके, आणि आपणसुद्धा या बायोडायव्हर्सिटीचाच पार्ट आहोत, तर असा दिवस दूर नाही की मग आपणसुद्धा नष्ट होऊ. ठीक आहे, त्यामुळे एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करणे, त्याचं जतन करणे, संवर्धन करणे, त्याला प्रोटेक्ट करणे हे गरजेचं आहे.
ओके. तर मग आता ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ती आहे 3 लेवल्सवर काम करणारी. लेवल्स इन द सेन्स बेसिकली याचं जस्ट क्लासिफिकेशन एक केलं आहे की कशा प्रकारे आपल्याला ती पाहायला मिळते. ओके, याच्या बेसिसवर याचे 3 लेवल्स केले गेले आहे बायोडायव्हर्सिटीचे. पहिला आहे मग जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. तर ही जी बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते ही पाहायला मिळते जेनेटिक व्हेरिएशनमुळे. ओके, जेनेटिक व्हेरिएशनमुळे म्हणजे जीन्समध्ये होणाऱ्या व्हेरिएशनमुळे. ते कशामुळे होणार, तर ऑब्व्हियसली सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे, जे क्रॉसिंग ओव्हर होणार त्यामुळे कॅरेक्टर्स एक्सचेंज होऊन नवीन ऑर्गॅनिझम ज्यात आणखी चांगले कॅरेक्टर्स असणार तो फॉर्म होणार. म्हणजे बघा, आता पहिला जो जीव होता त्याच्यापासून एक वेगळ्या प्रकारचा जीव निर्माण होतो आहे, बरोबर, आणि नंतर त्याच्यापासून वेगळा. ओके, तर हे जे व्हेरिएशन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असं डायव्हर्स होत आहे, बरोबर, वाढत जात आहे ते व्हेरिएशन. ठीक आहे, म्हणजेच जीवांमध्ये विविधता वाढत आहे, दॅट इज बायोडायव्हर्सिटी. मग हे जेनेटिकली होत आहे, तर अशा बायोडायव्हर्सिटीला म्हणतात मग जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. सो डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पेसीज. एकाच स्पेसीजचे ऑर्गॅनिझम, जसं की फ्रॉग म्हटलं मी, हा स्पेसीज एकच आहे फ्रॉग, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा खूप सारे स्पेसीज आहेत वेगवेगळ्या डिफरंट, तर ही डायव्हर्सिटी झाली मग, बरोबर. मग डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज, एकाच टाईपच्या स्पेसीजमध्ये असणारी डायव्हर्सिटी, दॅट इज नथिंग बट द जेनेटिक डायव्हर्सिटी. ठीक आहे, आणि ही डायव्हर्सिटी आपल्याला कशामुळे पाहायला मिळते, तर ऑब्व्हियसली सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे. ठीक आहे, त्याच्यामुळेच जे आहे ते कॅरेक्टर्स एक्सचेंज होऊन नवीन कॅरेक्टर्स असणारे जीव फॉर्म होतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जे इव्हॉल्युशन होतं, बरोबर आहे, आपण इव्हॉल्युशनमध्ये पाहिलं आहे की फिटेस्ट ऑफ द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, बरोबर आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट याच्यानुसार काय आहे की जो ऑर्गॅनिझम्स चांगला आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जे चेंजेस होत आहे त्याच्यानुसार जर त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असणार म्हणजेच तो फिट असणार, बरोबर. तर असे ऑर्गॅनिझम्स जे आहे ते सर्वाईव्ह होतात. ठीक आहे, त्यालाच म्हणतात सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट, बरोबर, जे की आपण याच्यात पाहिलं आहे इव्हॉल्युशन. ओके, मग आता बघाल तर इथे जे आहे ते जर ह्या जे जेनेटिकली ऑर्गॅनिझम्स फॉर्म होत आहे जेनेटिक एक्सचेंज होऊन, तर जेनेटिक व्हेरिएशन किंवा एक्सचेंज होऊन जे ऑर्गॅनिझम फॉर्म होणार त्यांच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळणार, जे चांगले कॅरेक्टर्स आहेत ते पाहायला मिळणार. ओके, आणि त्यामुळे ते जास्त काळ सर्वाईव्ह होणार, बरोबर आहे, किंवा सर्वाईव्ह होणार, ते नष्ट होणार नाही पृथ्वीवरून, कारण त्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी आहे आणि जे नेचरला चेंजेस अपेक्षित आहेत ते त्यांच्यामध्ये आहे म्हणून. परंतु तेच जर तुम्ही बघाल तर त्यांच्यामध्ये जर लेस डायव्हर्सिटी असेल, ओके, म्हणजे कमी प्रमाणात जर डायव्हर्सिटी नसणार, तर काय होणार, त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी नसणार याचा अर्थ म्हणजे बघा, डायव्हर्सिटी म्हणजे कसं, आता समज एखादी कुत्र्याची स्पेसीज आहे तर त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी किंवा विविधता नसणार, बरोबर आहे, म्हणजे एकाच टाईपचे जर डॉग्स असणार, सर्व सारखेच असणार. मग समजा एखादा जर रोग आला, ठीक आहे, महामारी जी कुत्र्यांवर आली स्पेसिफिक, तर काय होणार, ती स्पेसीज पूर्णतः नष्ट होणार, कारण ते एकाच टाईपचे आहे, कोणीही वेगळा नाही, कारण दुसऱ्यामध्ये तसे कॅरेक्टरच नाही. ओके, कोणी वेगळा नाही, याच्यामध्ये दुसऱ्याकडे असे वेगळे कॅरेक्टर्स नाही की तो त्या डिसीजला झेलू शकेल, त्यामुळे पूर्ण स्पेसीज नष्ट होणार, बरोबर आहे. म्हणजे यांच्यामध्ये कशामुळे नष्ट झाले, तर डायव्हर्सिटी नाही म्हणून, बरोबर. म्हणून मग लेस डायव्हर्सिटी असेल तर मोर चान्सेस ऑफ गेटिंग वाईप्ड आउट. खूप म्हणजे कमी डायव्हर्सिटी असणार तर त्यांची त्या स्पेसीजची वाईप्ड आउट म्हणजे नष्ट होण्याची जी संख्या आहे किंवा चान्सेस प्रॉबॅबिलिटी आहे ती जास्त असते. ठीक आहे, ओके. नाव नेक्स्ट जे लेवल आहे ती आहे मग स्पेसीज डायव्हर्सिटी. तर सिम्पली जसं नावावरून लक्षात येतं आहे की स्पेसीजमध्ये आता जे निसर्गात आहे त्या खूप साऱ्या स्पेसीज आढळतात, तर तीच डायव्हर्सिटी, जसे फ्रॉग झाला, डॉग झाला, काऊ झाला, कॅट झाला, तर ही एक डायव्हर्सिटीच आहे, बरोबर. सो सिम्पल तेच मग स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे डायव्हर्सिटी ड्यू टू व्हेरियस स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, ऑर्गॅनिझमच्या ज्या वेगवेगळ्या स्पेसीज आहे, आपण सुद्धा ह्युमनच्या स्पेसीज, क्रो झाला, पिजन झालं, फिश झालं, या सर्वांच्या वेगवेगळ्या स्पेसीज, तर ही झाली बेसिकली स्पेसीज डायव्हर्सिटी. ओके, डायव्हर्सिटी ड्यू टू व्हेरियस स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, मग यात वेगवेगळे प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स, ओके, या सर्व गोष्टी आल्या आणि त्यांच्यामुळे ही स्पेसीज डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे मग इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. तर आता बघा,
जी कुठली ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील किंवा बर्ड्स असतील किंवा फिशेस किंवा इतर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ते फॉर्म करतात त्यांची एक इकोसिस्टीम. ओके, बरोबर आहे. ते फिजिकल एन्व्हायरमेंटसोबत इंटरॅक्ट होत असतात. नेहमी कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो तो इंटरॅक्ट होत असतोच, त्याशिवाय तो जगू शकत नाही. ओके, आणि त्यामुळे तो फॉर्म करतो स्वतःची इकोसिस्टीम. बरोबर. तर आता आपल्या नेचरकडे जर बघाल, नेचर म्हणजे निसर्ग. ओके, तर नेचरमध्ये अशी पॉवर आहे की तो कुठलाही ऑर्गॅनिझम असेल आणि कुठलीही फिजिकल कंडिशन असू द्या, ओके, तर तो इकोसिस्टीम फॉर्म करण्यात कॅपेबल आहे. ओके, म्हणजे सक्षम आहे. आपल्या नेचर कुठलाही ऑर्गॅनिझम असू द्या, साधी फिश जरी असली तरी तो बाहेर जरी आली तरी ऑब्व्हियसली ती इंटरॅक्ट होत असते फिजिकल एन्व्हायरमेंटसोबत. बरोबर. तर नेचरमध्ये बेसिकली अशी ताकद आहे की कुठलाही ऑर्गॅनिझम असू दे आणि कुठली एन्व्हायरमेंटल किंवा फिजिकल कंडिशन असू दे, तो इकोसिस्टीम फॉर्म करण्यात कॅपेबल आहे. ओके, तो इकोसिस्टीम फॉर्म करतो. आणि याच्यामुळे काय होतं की जी नवीन स्पेसीज आहे, ओके, ती जर चेंज करत असेल, म्हणजे त्याची जर इकोसिस्टीम एखादी स्पेसिफिक असेल, जशी ती डेझर्टमधली असेल आणि ती जर दुसऱ्या इकोसिस्टीममध्ये जात असेल किंवा एक कम्प्लिटली नवीनच इकोसिस्टीम फॉर्म करत असेल, आणि नेचर ऑब्व्हियसली कॅपेबल आहे नवीन इकोसिस्टीम फॉर्म करण्यात, तर ते जर फॉर्म करत असेल तर ऑब्व्हियसली तशी इकोसिस्टीम फॉर्म होणार आणि त्याच्यामुळे एक नवीन स्पेसीज जी आहे ती निर्माण होणार, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. ओके, डायव्हर्सिटी होत आहे ऑर्गॅनिझम्समध्ये कशामुळे? तर नवीन इकोसिस्टीमच कम्प्लिटली फॉर्म झाल्यामुळे. ठीक आहे. तर मग इकोसिस्टीम डायव्हर्सिटी काय आहे? तर डायव्हर्सिटी ड्यू टू ऑर्गॅनिझम्स, ओके, ऑकरिंग इन डिफरंट किंवा मेनी इकोसिस्टीम्स, म्हणजे ऑर्गॅनिझम्समध्ये असणारी डायव्हर्सिटी, परंतु कशामुळे ती सुद्धा? तर डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या किंवा मेनी इकोसिस्टीम्समध्ये. कारण आपण निसर्गात जर बघितलं तर खूप साऱ्या इकोसिस्टीम पाहायला मिळतात, मेनी डायव्हर्सिटी, आणि त्यात वेगवेगळे ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात, तर तीसुद्धा डायव्हर्सिटी झाली. किंवा डिफरंट इकोसिस्टीम्स, एकापेक्षा वेगवेगळ्या सुद्धा इकोसिस्टीम पाहायला मिळतात, काही नवीनसुद्धा फॉर्म होणारे पाहायला मिळतात आणि त्यात नवीन ऑर्गॅनिझम्ससुद्धा जातात. तर दॅट इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर दी बायोडायव्हर्सिटी. सो आय थिंक की आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं आहे, आणि त्याच्या 3 लेवल्स कशा आहेत ते. ओके, सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे सिम्पली जे काही प्लांट्स, ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम्स ह्या नेचरमध्ये आहे ते सिम्पली बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता, जीवांमध्ये असलेली विविधता. ओके, आणि हे जेनेटिक व्हेरिएशनमुळे, इकोसिस्टीममुळे आणि व्हेरियस ऑर्गॅनिझम्स जे आहे त्यांच्यामुळे पाहायला मिळते. ओके, 3 लेवल्स आहेत. एक आहे जेनेटिक, जे की जेनेटिक व्हेरिएशन जे होतं त्याच्यामुळे नवीन नवीन जीव फॉर्म होतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी म्हणजे विविधता पाहायला मिळते. तसं स्पेसीजमुळे खूप साऱ्या स्पेसीज आहेत, ओके, डिफरंट ॲनिमल्सच्या, प्लांटच्या, मायक्रोबच्या, त्यांच्यामुळे ती स्पेसीज डायव्हर्सिटी. आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, खूप साऱ्या इकोसिस्टीमसुद्धा आहे नेचरमध्ये, तर त्यांच्यामुळे जी डायव्हर्सिटी किंवा जीवांमध्ये विविधता पाहायला मिळते ती आहे मग इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. ठीक आहे. तर ह्या 3 लेवलवर डायव्हर्सिटी काम करते. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे सांगायची राहिली की इकोसिस्टीम जी आहे ती असू शकते नॅचरल किंवा आर्टिफिशियल, 2 टाईपची. ओके, नॅचरल आणि आर्टिफिशियल हे आपण आधीसुद्धा बघितलं आहे की इकोसिस्टीम जी आहे नॅचरली कुठली फॉर्म झाली आहे, जसं की एखादं जंगल आहे, ओके, त्यामध्ये ऑर्गॅनिझम्स, पक्षी असणार, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स होत असणार, तर ही झाली नॅचरल. तर तीच आर्टिफिशियल म्हणजे सपोज एखादी क्रॉप फील्ड आहे, एखादं शेत आहे, तर हे मानवाने निर्माण केलं आहे, परंतु ती इकोसिस्टीम आहे. बरोबर, त्यातसुद्धा वेगवेगळे मायक्रोज, पक्षी, किडे हे सर्व असणार. बरोबर, ओके, तर ही बेसिकली मग एक आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे जी मानवाने तयार केली आहे. क्रॉपची, समजा क्रॉप फील्ड म्हणजे शेत, तर ही आहे मग आर्टिफिशियल जी मानवाने तयार केली आहे. तर असे 2 टाईप्स आहे इकोसिस्टीमचे. ठीक आहे, आणि त्या प्रत्येकामध्ये सुद्धा आपल्याला जीवांमध्ये विविधता पाहायला मिळते. बरोबर, तर ती इकोसिस्टीम. आता एक परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पॉईंट की हा जो काही पार्ट आहे जो मी आत्ता तुम्हाला शिकवतो आहे तो परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचा आहे. हा पूर्ण पार्ट, चौथा जो पार्ट आहे या चॅप्टरचा जो मी ह्या व्हिडिओत घेत आहे तो पूर्ण पार्ट इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅप्टरमधून जर समजा 100% जर प्रश्न येत असेल तर त्यातून 90% चान्सेस आहे की तो प्रश्न ह्या बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्याशी रिलेटेड जे टॉपिक्स आहेत त्यातून येणार.
90% चान्सेस, म्हणजे खूप मेजर चान्सेस आहे की त्या क्वेश्चन येणार या चॅप्टरमधला एक्झाममध्ये तो या बायोडायव्हर्सिटी किंवा आता पुढे जे टॉपिक शिकू आपण, ओके, बायोडायव्हर्सिटी, हॉटस्पॉट आणि थ्रेट अँड स्पेसीज, त्यातून येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. ओके, त्यामुळे हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने करा तुम्ही. तर मग आता नेक्स्ट टॉपिक आहे मग सॅक्रेड ग्रूव्ज. आता सॅक्रेड याचा अर्थ होतो पवित्र, ओके, आणि ग्रूव्ज याचा अर्थ होतो दाट झाडी. ठीक आहे, म्हणजे सिम्पली तुम्ही लक्षात घ्या की पवित्र असणारी दाट झाडी, दाट झाडी याचाच अर्थ तुम्ही त्याला जंगलसुद्धा म्हणू शकता, सिम्पली लक्षात. ओके, मग सॅक्रेड ग्रूव्ज याचा अर्थ पवित्र असे जंगल. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करणे गरजेचं आहे. हे तुम्ही कसं कराल? ऑब्व्हियसली तुम्ही जे डिफॉरेस्टेशन आहे म्हणजे जंगलं नष्ट करणे, त्याला जर थांबवलं तरी एक प्रकारे तुम्ही एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करत आहात, त्याचं जतन करत आहात, बरोबर. मग हेच केलं जातं. एक सॅक्रेड ग्रूव्ह जी आहे, जी स्पेसिफिकली आपल्याला इंडियामध्ये मोस्टली पाहायला मिळते, त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. मग काय आहे सॅक्रेड ग्रूव्ज? तर बघा, सॅक्रेड ग्रूव्ज जे आहे ते आहे बेसिकली असे जंगलं की ज्यांना देवाच्या नावावर कॉन्झर्व केलं गेलं आहे, त्यांचं जतन केलं गेलं आहे. म्हणजे बघा, जसं की भीमाशंकर जे अभयारण्य आहे, ओके, आता हे भीमाशंकर हे महाराष्ट्रातलं खूप फेमस अभयारण्य आहे. तसंच ताडोबा जर बघाल तर ताडोबासुद्धा एक खूप मोठं फेमस अभयारण्य आहे. ओके, महाराष्ट्रातलं सांगतो आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तर भीमाशंकर हे बेसिकली एक शंकराचं मंदिर आहे त्या जंगलात, आणि तिथे त्यांचं मंदिर आहे, मूर्त आहे, आय थिंक की पिंड आहे, आय डोंट नो, बट ते शंकराशी रिलेटेड मंदिर आहे. ओके, तसं ताडोबा बघाल तर हे सुद्धा एक तिथल्या लोकल देवीचं नाव होतं. तिथले जे गोंड जमातीचे लोक राहत होते त्यांचा देव होता ताडोबा. ओके, तर त्याच्याशी रिलेटेड बेसिकली हे नाव दिलं गेलं आहे. म्हणजेच काय, तर आता हे जंगलं बघाल तर यांना तोडण्यास किंवा तिथे काही कटाई करण्यास तिथल्या झाडांची मनाई आहे गव्हर्नमेंटकडून. ठीक आहे, मग हे का बरं? तर ते देवाच्या नावावर त्याला प्रिझर्व केलं आहे, कन्झर्व केलं आहे. म्हणजे हे भीमाशंकर अभयारण्य शंकराचं अभयारण्य आहे, ह्याला तुम्ही तोडू शकत नाही इथली झाडं. ठीक आहे, तर असा एक समज लोकांमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये आहे बेसिकली. कशासाठी? तर हे आता एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, बरोबर. कारण एखादं जंगल जर तुम्ही प्रिझर्व करत असाल, फॉरेस्ट जर प्रिझर्व करत असाल, त्याचं कॉन्झर्वेशन करत असाल, तर ऑब्व्हियसली नेचरसुद्धा कॉन्झर्व होणार, बरोबर. म्हणजेच बेसिकली सांगायचं काय, तर हे जे अभयारण्य आहे ते देवाच्या नावावर कॉन्झर्व केलं गेलं आहे. कोणीही त्याला हात लावत नाही, कारण ते शंकराचं अभयारण्य आहे म्हणून. ओके, म्हणजेच काय बेसिकली सॅक्रेड ग्रूव्ज म्हणजे तर फॉरेस्ट कॉन्झर्व इन द नेम ऑफ गॉड, देवाच्या नावावर जतन केले जाणारे फॉरेस्ट. मग ते झाले सॅक्रेड ग्रूव्ह, म्हणून त्याला म्हणतात पवित्र जंगल. ओके, कारण ते देवाचं जंगल आहे म्हणून, तर पवित्र जंगल. मग हे आता कॉन्झर्व कुणाकडून केलं जातं म्हणजे जतन? तर आधी तर तुम्ही म्हणू शकता की गव्हर्नमेंटकडून. ओके, जसं की आता हे भीमाशंकर खूप मोठं अभयारण्य आहे. ओके, तर मग हे कॉन्झर्व करण्याची जबाबदारी, जतन करण्याची जबाबदारी गव्हर्नमेंटची असते आणि गव्हर्नमेंट त्याला कॉन्झर्व करतं. परंतु काही वेळा समटाईम सोसायटीसुद्धा एखादी कॉन्झर्व करते. जसं की एखादा खेडा आहे आणि त्या खेड्याच्या बाजूला समजा एखादं जंगल आहे छोटंसं, तर मग खेड्यातले लोक काय करतात की तिथे एखादी सपोज कुठल्याही देवाची मूर्त मांडतात आणि त्या जंगलाला त्या देवाचं वगैरे नाव देतात. ओके, त्यामुळे ते देवाचं जंगल आहे, पवित्र जंगल आहे असं समजून लोक तिथे कुठलीही झाडं काटणे किंवा इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ओके, त्या करत नाही मग बेसिकली. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने जे जंगल प्रोटेक्ट केलं जातं, त्याचं कॉन्झर्वेशन केलं जातं. ठीक आहे, तर अशा जंगलांना म्हणतात मग सॅक्रेड ग्रूव्ज, पवित्र जंगल किंवा पवित्र झाडी. मग आता इंडियामध्ये जर बघाल तर असे इंडियामध्ये जवळपास 13,000 सॅक्रेड ग्रूव्ज आहेत. हा छोटा मोठा आकडा नाही आहे बघा, 13,000. ओके, 13,000 सॅक्रेड ग्रूव्ज आहेत इंडियामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि त्यातही मोस्टली जे वेस्टर्न घाट्समध्ये पाहायला मिळतात. आता वेस्टर्न घाट्स म्हणजे कुठला एरिया? तर बघा, आता हे जर आपला जर समजा भारत असेल, ओके, अशा प्रकारचा आहे, बरोबर. तर एक्झॅक्ट नाही काढला आहे पण ओके आहे, ठीक आहे. तर आता हा जो आहे अरबी समुद्र, म्हणजे इथे मुंबई आहे बघा एवढ्या भागात, तर हा जो भाग आहे तो आहे वेस्टकडला भाग, म्हणजे पश्चिमेकडला भाग, आणि हा आहे ईस्टकडला भाग, पूर्वेकडला भाग. ओके, तर या साईडला जे मुंबई आहे, महाराष्ट्र असेल समजा, तर इथे जिथे मुंबई आहे तो आहे वेस्टकडला भाग, आणि याच्या किनाऱ्यालगत समुद्राला जो भाग लागला आहे त्याला म्हणतात वेस्टर्न घाट्स. ओके,
तर हा झाला मग वेस्टर्न घाट्स, आणि इकडला जो एरिया आहे त्याला म्हणतात मग ईस्टर्न घाट्स. ओके, हा समुद्रालगत असलेला एरिया. तर हा वेस्टर्न घाट्स आणि हा ईस्टर्न घाट्स. मग यात महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरला हे राज्य येतात इथे. ठीक आहे. मग ह्या जी आपल्याला जंगलांचे जे मोठ्या प्रमाणात जे कॉन्झर्व केले जाणारे जंगलं, सॅक्रेड ग्रुप जे आहे ते मोस्टली या वेस्टर्न घाट्समध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इंडियामध्ये ज्या मोस्ट ऑफ दी जंगलं आहे ते तुम्हाला वेस्टर्न घाट्सवर पाहायला मिळतात. तर मोस्ट ऑफ दी ज्या प्राण्यांच्या स्पेसीज आहेत, ओके, ॲनिमलच्या स्पेसीज, त्या तुम्हाला ईस्टर्न घाट्सवर पाहायला मिळतात. म्हणजे बघा, इकडे झाडे असणार तर इकडे जास्त प्रमाणात प्राणी असणार. ओके, ईस्टर्न घाटला प्राणी, वेस्टर्न घाटला जंगलं पाहायला मिळतात इंडियामध्ये. ठीक आहे. तर हे सॅक्रेड ग्रुप सर्व मोस्टली वेस्टर्न घाट्समध्ये पाहायला मिळतात. टोटल 13,000 आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. ठीक आहे, नियरली 13,000 आहे, कमी जास्त असू शकतात. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, तुम्हाला इथे काही सिम्बॉल्स दिले आहे. आता हे सिम्बॉल्स एन्व्हायरमेंटच्या कॉन्झर्वेशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंटने डिझाईन केले आहे कशासाठी, तर लोकांमध्ये एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनची जाणीव निर्माण व्हावी, त्यांना त्याबद्दल प्रोत्साहन करण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला इथे आता यांचे अर्थ काय आहे, म्हणजे सिम्बॉल काय डिनोट करतं, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि असे खूप सारे इतर सिम्बॉलसुद्धा आहे, ते तुम्हाला सर्च करायचे आहे इंटरनेटवरून आणि ते चिपकवायचे आहे. ठीक आहे. तर बघा, हे जे पहिलं सिम्बॉल आहे ते आहे यूज डस्टबिन. ओके. सेकंड जे सिम्बॉल आहे ते आहे ग्रीन एनर्जी. ठीक आहे, ग्रीन एनर्जी. आणि नेक्स्ट जे आहे ते आहे सेव्ह फ्युअल. ओके, सो सेव्ह फ्युअलचं आहे. आणि हे जे आहे हे आहे ऑब्वियसली सेव्ह वॉटर. बरोबर. तर हे सर्व एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी सिम्बॉल्स किंवा लोगोज डिझाईन केले गेले आहे. आता तुम्ही कुठलाही जर प्रोडक्ट जर बाजारातून विकत घेत असाल, बघा, साधं तुम्ही एखादं चिप्स किंवा कुरकुरेचं पॉकेट जरी घेतलं तरी तुम्हाला त्यावर हा सिम्बॉल दिसणार. ओके, याचा अर्थ होतो की यूज डस्टबिन. तुम्ही जे काही रॅपर ज्यात ते तुम्ही घेतलं आहे ते तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. ठीक आहे. तसंच काही एरियामध्ये जर बघा तुम्हाला असे सायकल, जसे ग्रीन सायकलचे तुम्हाला सिम्बॉल दिले असतात, तर याचा अर्थ होतो, बोर्डवर लावले असतात, याचा अर्थ होतो की सेव्ह फ्युअल, इंधन वाचवा, कारण त्यातून जे कार्बन डायऑक्साईड किंवा इतर गॅसेस बाहेर पडतात त्यामुळे एअर पोल्युशन होतं. ठीक आहे. तसंच पाणीसुद्धा वाचवा, म्हणजे पाण्याला वाचवा, याचा अर्थ पाणी पोल्युटेड करू नका, पाणी जतन करा, पाण्याचं कॉन्झर्वेशन करा. जल ही जीवन आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असेल. बरोबर. आता हे लोगोज परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहे. ह्यावर तुम्हाला ऑब्व्हियसली प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे हे लोगो आणि त्याचं अर्थ किंवा ते काय डिनोट करतात ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 4च लोगो येणार. ठीक आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, यूज डस्टबिन, ग्रीन एनर्जी, सेव्ह फ्युअल आणि सेव्ह वॉटर. ठीक आहे. तसेच इथे सुद्धा तुम्हाला जे पुढे दोन ॲनिमल्सचे जे एक्झाम्पल्स आणि त्यांचे चित्र दिले आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की हा काय आहे आणि कुठली स्पेसीज आहे, हा सुद्धा काय आहे आणि कुठली स्पेसीज आहे. का बरं, तर याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर आता इथे बघा, एक हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्व्ड, म्हणजे बायोडायव्हर्सिटी आपण कशा पद्धतीने कॉन्झर्व करू शकतो. ठीक आहे. तर हा सुद्धा आणखी एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे इथला, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. यावर क्वेश्चनसुद्धा तुम्हाला येऊ शकतो की हाऊ यू कॅन कॉन्झर्व द बायोडायव्हर्सिटी किंवा सजेस्ट द मेजर्स टू कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. तर यातले तुम्हाला नाही जास्त पण 4 तरी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. कुठलेही ठेवा, तुमची इच्छा. ठीक आहे. कशी बायोडायव्हर्सिटी आपल्याला कॉन्झर्व करताना, जैवविविधता, तर प्रोटेक्टिंग रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. तर रेअर म्हणजे दुर्मिळ अशा प्रजाती. ओके, जसं की एमू आहे, तुम्ही ऐकलं असेल, तर ही आता एक दुर्मिळ प्रजाती झाली आहे, खूप कमी आढळतात. मग अशा स्पेसीजना प्रोटेक्ट करणे, त्यांचं संवर्धन करणे. ठीक आहे. त्यानंतर इस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क अँड सँक्च्युरीज. ऑब्व्हियसली हे गव्हर्नमेंटचं काम आहे, नॅशनल पार्क्स आणि सँक्च्युरीज. ओके, तर ह्या बनवणे किंवा तयार करणे. सँक्च्युरीज म्हणजे अभयारण्य. ओके, आणि नॅशनल पार्क म्हणजे जी आपली उद्याने आहेत ती, परंतु नॅशनल. ओके, लोकल नाही, नॅशनल लेवलवरची. सो दॅट त्यातून पर्यटनसुद्धा वाढणार आणि जे ॲनिमल्स आहेत ते सुद्धा कॉन्झर्व केले जाणार, जंगलं कॉन्झर्व केले जाणार. ठीक आहे. त्यानंतर डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व्स. ओके, रिझर्व म्हणजे प्रोटेक्ट करणे किंवा कॉन्झर्व करणे, आणि बायो म्हणजे जैव.
ठीक आहे. मग असे जे काही ठिकाणं आहे ज्यात खूप मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी आढळते, खूप मोठ्या प्रमाणात डिफरंट स्पेसीज आढळतात, ठीक आहे. मग ते जंगलं असू शकतात किंवा इतर कुठले एरियाज असू शकतात, तर त्यांना मग बायो रिझर्व म्हणून घोषित करणे. ओके. तर असे जे रिजन्स असतात ते गव्हर्नमेंट डिक्लेअर करतात आणि त्या ठिकाणी कटाई करणे किंवा इतर कुठले कामं करणे, गुरे चारणे हे सर्व मनाई असते यांना, ठीक आहे. तर त्यांना बायो रिझर्व्स म्हणतात. प्रोजेक्ट फॉर कॉन्झर्वेशन ऑफ स्पेसीज, ज्या कुठल्या रेअर स्पेसीज आहे किंवा खूप जास्त कॅरेक्टर्स असणाऱ्या किंवा खूप स्पेशल अशा, तर त्यांना कॉन्झर्वेशन करणारे प्रोजेक्ट बनवणे. जसं की आता वाघ जे आहे ते नष्ट होत आहे आणि खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात ते, बरोबर. प्रेडेटरचा रोल आहे त्यांचा इकोसिस्टीममध्ये, फूड चेनमध्ये. तर त्यांना मग प्रोटेक्ट करण्यासाठी प्रोजेक्ट सेव्ह द टायगर, सेव्ह लाईफ, ठीक आहे. तर असे तुम्ही खूप ठिकाणी पाहिले असेल, बरोबर. तर तसे प्रोजेक्ट रन करणे. कॉन्झर्विंग प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्लांट ॲनिमल जतन करणे. ऑब्झर्विंग द रूल्स, जे गव्हर्नमेंटने नियम बनवून दिले आहे, ओके, कायदेसुद्धा आपण जे आधी पाहिले आहे, तर त्यांना फॉलो करणे म्हणजे ते कायदे पाळणे, ठीक आहे. अँड मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रेडिशनल नॉलेज, तर जे परंपरागत नॉलेज आपल्याकडे आहे की जे जंगलांना आपण झाड वगैरे मानतो, झाडांची पूजा करणे, जे प्राणी पक्षी आहे, मोस्टली प्राणी, तर त्यांनासुद्धा आपण प्राण्यांवर दया माया करा, ठीक आहे. तर हे आपली जे ट्रेडिशनल नॉलेज आहे, परंपरागत जे आपल्याला सांगितलं जातं, आपली शिकवण आहे, तर ती मेंटेन करणे, तिला फॉलो करणे, ठीक आहे. तर हे काही मेजर्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. आता एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, संस्था आहेत इंडियामध्ये आणि इंटरनॅशनलसुद्धा, ज्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी नेहमी कार्य करत असतात, ठीक आहे. त्यांची नावे तुम्हाला इथे दिलेली आहे. ह्या सर्व इंडियामधले आहे. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, व्हॉलंटरी म्हणजे स्वेच्छेने, स्वतःहून काम करणाऱ्या, ठीक आहे. गव्हर्नमेंटमधलं तर गव्हर्नमेंटचं ते सेपरेट मिनिस्ट्री असते, पर्यावरण मंत्री असतो, त्याचं कॅबिनेट मिनिस्ट्री असतात आणि ते काम करत असतात, ठीक आहे. व्हॉलंटरी म्हणजे स्वइच्छेने काम करणाऱ्या, जसं की खूप सारे आहे बघा. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी मुंबईला आहे. CPR एन्व्हायरमेंटल ग्रुप न्यू चेन्नईला आहे. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेंटर दिल्लीला आहे, ठीक आहे. मुंबई म्हणजे त्या खूप मेट्रो सिटीज आहे ना, तिथेच आहे सर्व. तसं चिपको सेंटर तेहरी गरवाल. सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अहमदाबादला आहे. केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल त्रिवेंद्रमला आहे, त्रिवेंद्रम. इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे. विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद, ठीक आहे. तर महाराष्ट्रात बघाल तर 2 आहे, मग एक मुंबईला आहे आणि एक पुणेला आहे, ठीक आहे. आणि दोन्हीही स्वइच्छेने काम करणाऱ्या संस्था आहे, ज्या नेचरला प्रोटेक्ट करण्यासाठी काम करत असतात, ठीक आहे. तसेच वेगवेगळे NGOजसुद्धा आहे, ओके. NGO याचा अर्थ होतो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स नसतात, त्या सरकारी संस्था नसतात, तर त्या स्वतःहून काम करत असतात एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी. खूप साऱ्या आहेत भारतातसुद्धा, ठीक आहे. त्या सर्व भारतातल्या संस्था आहेत ज्या काम करत आहेत. तसेच इंटरनॅशनलसुद्धा आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण वर्ल्ड जगासाठी काम करतात त्या, ठीक आहे. तर त्या आहेत. त्यातलं तुम्हाला लक्षात ठेवणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे जनरल नॉलेजच्या दृष्टीने, ठीक आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN, हे लक्षात ठेवा. का बरं, पुढे येणारच आहे याचा उल्लेखसुद्धा, जी की स्वित्झर्लंडमध्ये आहे, ठीक आहे. हे सुद्धा काम करत असते. आणि त्यानंतर इंट्रो गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज जिनेवाला आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जिनेवा. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड न्यूयॉर्क. बर्ड लाईफ इंटरनॅशनल कॅम्ब्रिजला आहे. आणि ग्रीन क्लायमेट फंड ती सोंगडो साऊथ कोरियाला आहे, ओके, साऊथ कोरिया. तर ह्यासुद्धा इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या काम करत आहे एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर एक आहे बघा, इथे दिलं आहे ग्रीन पीस इज वर्ल्ड्स लार्जेस्ट ऑर्गनायझेशन एंगेज्ड इन एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. तर ग्रीन पीस ही लक्षात ठेवा तुम्ही, ओके. जगातील सर्वात मोठी संस्था आहे जी एन्व्हायरमेंटल ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, कार्यक्रम होतात, त्यामध्ये काम करत असते, ग्रीन पीस, ठीक आहे. तर हे तर झालं संस्थांचे कामं. जे काही संस्था आहेत, ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहे, नॉन गव्हर्नमेंट बॉडीज आहे, काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, त्या कामं करत आहे, किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत त्या कामं करत आहे. तुम्ही काय करू शकता एन्व्हायरमेंटसाठी, तर त्यासाठी तुम्हाला इथे दिलं आहे माय रोल इन एन्व्हायरमेंट. तुमचा काय रोल असू शकतो एन्व्हायरमेंटमध्ये, तुम्ही काय करू शकता एन्व्हायरमेंटसाठी. तर आता एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणे गरजेचं आहे हे तर तुम्हाला कळलं आहे. कारण आत्ता जर सुरुवात केली नाही तर होऊ शकतं की ह्युमन स्पेसीससुद्धा
पृथ्वीवरून नष्ट होऊ शकते. ठीक आहे. आणि तो काळ काही सध्याची स्थिती पाहता जवळच आहे, फार दूर नाही असं लक्षात येत आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा, कारण तुम्ही नवीन जनरेशन, यंग जनरेशन ह्या अर्थवरची पुढची पिढी तुमची असणार आहे. ओके. पुढचे 100-80 वर्षे तुम्हाला काढायचे आहे पृथ्वीवर, बरोबर. तेव्हा पृथ्वीला चांगलं ठेवणं तुमच्या हातात आहे. तुमचा रोल काय आहे एन्व्हायरमेंटमध्ये? तर तुम्ही कॉन्झर्वेशन करू शकता, बरोबर. कंट्रोल करू शकता. म्हणजे कसं, तर एखादी गोष्ट जसं की झाडं तोडणे आहे, फांदी तोडणे, एखाद्या ॲनिमलला किल करणे आहे, तर अशा ॲक्टिव्हिटीज थांबवू शकता तुम्ही. पोल्युशन जे आहे ते कमी करू शकता, कचरा इकडे तिकडे फेकणे सर्व टाळू शकता, कंट्रोल करू शकता तुम्ही, बरोबर. प्रोडक्शन म्हणजे काय, तर अशा गोष्टी नवीन निर्माण करू शकता की ज्यातून एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट होणार, ज्याला आपण इको फ्रेंडली वस्तूसुद्धा म्हणतो, बरोबर. तर अशा वस्तू निर्माण करणे किंवा बनवणे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करणे म्हणजे प्रोडक्शन करणे. तर हे तुम्ही करू शकता, बरोबर. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे जतन करणे. अगेन जतन म्हणजे कशाचं, तर समजा जे काही अन्नपदार्थ उरलं आहे तर त्याला जर तुम्ही असंच फेकून दिलं ना, तर त्यातून मिथेन गॅस निघते. ओके. हे लक्षात घ्या. आता बघा, तुम्ही जे काही अन्न जे घरी खाता, ओके, ते जर उरलं असेल तर तुम्ही काय करता, बाहेर फेकता, बरोबर. परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात आहे का, की ते जर अन्न सडलं, कुजलं, तर त्यातून मिथेन गॅस निघते. ओके. आणि ही मिथेन गॅस खूप हानिकारक आहे एन्व्हायरमेंटसाठी. जसं CO2 आहे ना, सेम तशीच मिथेनसुद्धा आहे. ह्याच्यामुळे सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग होते, टेम्परेचर वाढतं पृथ्वीचं. ठीक आहे. त्यामुळे जे अन्न उरलं आहे ते एक तर प्राण्यांना खायला द्या किंवा अन्न ठेवूच नका मुळात. म्हणजे खूप कमी, म्हणजे लागेल तेवढंच बनवा, तेवढंच खा. ठीक आहे. तुमचा फायदा आहे, एन्व्हायरमेंटचा सुद्धा फायदा आहे. तर प्रिझर्वेशन. ठीक आहे. आणि पुन्हा इतर कुठल्या अशा गोष्टी आहेत तर त्यांना प्रिझर्व करणे किंवा जतन करणे, त्यासाठी वेगवेगळे उपाय शोधणे, तर हे तुम्ही करू शकता. ठीक आहे. प्रिव्हेन्शन म्हणजे न करणे, एखादी गोष्ट न करणे, प्रिव्हेंट करणे ते गोष्टी. जसं की एन्व्हायरमेंटला हार्मफुल असणाऱ्या गोष्टी, ज्यामुळे एन्व्हायरमेंटला त्रास होतो, तर अशा गोष्टी नाही करायच्या, बरोबर. जसं की आता एखादं लग्न असेल किंवा कार्यक्रम असेल, DJ वाजवणे, ह्यामुळे तुम्हाला नाही, पण जे काही मायक्रोबसुद्धा आहेत एन्व्हायरमेंटमध्ये, एखादे जर झाड असेल तर त्यावर असणारे प्राणी पक्षी, त्यांचे अंडे आहे, तर यामुळे एन्व्हायरमेंटला त्रास होतो आहे, नेचरमधल्या स्पेसीजना त्रास होतो आहे, बायोडायव्हर्सिटीला त्रास होतो आहे. तर अशा गोष्टी नाही करणे, प्रिव्हेंट करणे. ठीक आहे. प्रिव्हेन्शन. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही अवेअरनेस करू शकता, लोकांना याबद्दल जागरूक करू शकता, त्यांना एज्युकेशन देऊ शकता, बरोबर. किंवा एखादी संस्था स्वतःची चालवू शकता, किंवा कुठल्या ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या इतर संस्था चालवतात नेचरला प्रोटेक्ट करण्यासाठी, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी, तर त्यात तुम्ही कामसुद्धा करू शकता. आणि जसं की मी सांगितलं आहे, ही खूप इम्पॉर्टंट फील्ड आहे, इमर्जिंग फील्ड आहे सायन्समधली, ज्यात तुम्हाला खूप सारे करिअर ऑप्शनसुद्धा मिळू शकतात. ठीक आहे. कारण हा करंट टॉपिक आहे, यावर काम करायची खूप गरज आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच फील्डमध्ये जर कामसुद्धा करत असाल तर तुमचं करिअरसुद्धा या फील्डमध्ये तुम्ही करू शकता आणि खूप चांगलं करिअर तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. तर हे तुमचे रोल्स आहेत. तर नेक्स्ट टॉपिक आहे मग हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट वाटल्यास घेऊ शकता किंवा तुमच्या पुस्तकातसुद्धा हेच पॉईंट्स आहेत, तुम्ही तिथूनसुद्धा तिथे अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. तर आता हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी काय आहे, तर ते तुम्हाला लक्षात आलं आहे. आता त्याचे हॉटस्पॉट्स, बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स म्हणजे काय, तर यात दोन शब्द आहे अगेन, हॉट आणि स्पॉट्स. स्पॉट म्हणजे काय, तर एखादी जागा, जसं म्हणतो की आपण या ठिकाणी ह्या स्पॉटवर ॲक्सिडेंट झाला, म्हणजे स्पॉट म्हणजे एखादी जागा. ठीक आहे. आता हॉट याचा अर्थ गरम, बरोबर. सो गरम नाही, हॉट याचा अर्थ एखादी स्पेसिफिक किंवा एखादी विशिष्ट अशी जागा. ठीक आहे. जसं म्हणतो आपण की हा मुद्दा खूप हॉट आहे. ओके. सो गरम मुद्दा आहे, मीन्स याचा अर्थ तो खूप विशिष्ट किंवा स्पेसिफिक असा आहे. ओके. तर अशी विशिष्ट जागा कशाशी रिलेटेड, तर बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड. म्हणजे काय, तर अशा विशिष्ट जागा की जिथे मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी आढळते. ठीक आहे. हॉटस्पॉट याचा अर्थ तो नाही जो तुमच्या मोबाईलमध्ये असतो तो. ठीक आहे. हॉटस्पॉट म्हणजे जागा एक स्पेसिफिक की जिथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. ओके. जीवांमध्ये विविधता पाहायला मिळते. तर आता बायोडायव्हर्सिटीचे जे हॉटस्पॉट्स आहे म्हणजे अशा जागा की जिथे मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी आढळते, ते आपल्याला पूर्ण जगभरच पाहायला मिळतात.
ओके, इंडियामध्ये सुद्धा बरेचसे आहेत आणि जगात सुद्धा बरेचशा आहेत. तर जगामध्ये जर बघाल तर जवळपास टोटल 34 बायोडायव्हर्सिटीज आहेत, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये. ठीक आहे. आणि ह्या 34 ज्या जागा आहे किंवा ज्या स्पॉट्स आहेत ज्यात बायोडायव्हर्सिटी जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणावर आढळते, तर त्यांच्यापैकी जर अर्थवर बघाल तर जवळपास 15.7% एरिया, ओके, 15.7% म्हणजे अर्थवरचा, पृथ्वीवरचा जो टोटल एरिया आहे, ओके, त्याचा 15.7% एरिया ह्या फक्त बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटनी वेढलेला होता. कधी तर इयर्स ॲगो, काही वर्षाआधी, ओके, काही वर्षाआधी एवढे टक्के एरिया होता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटनी. म्हणजे बघा खूप मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटीचे जे जागा आहे, विशिष्ट अशा जागा यात खूप मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी जैवविविधता आढळते, त्या 15.7 नव्हत्या काही वर्षाआधी. ठीक आहे. परंतु आत्ता जर बघाल प्रेझेंट सिच्युएशनमध्ये 2020मध्ये, ओके, तर ती आहे ओन्ली 2.3%. म्हणजे बघा जे पर्सेंटेज आधी 15.7 होतं ते आता सरळ 2.3%वर आलं आहे. ओके, म्हणजे किती हे डिस्ट्रॉय झालं आहे बघा, किती मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी डिस्ट्रॉय झाली आहे तुम्हाला लक्षात येत असेल आता. ओके, तर हे जर तुम्ही कम्पेअर करून जर बघाल तर जवळपास 86% त्याच्या कमी झाला आहे. 86% बायोडायव्हर्सिटी जी आधी होती पृथ्वीवर ती 86% कमी झाली आहे. ओके, मी साधासुद्धा आकडा नाही सांगतोय की 50%, 40% कमी झाली, 86% कमी झाली आहे ती पूर्ण. ओके, आधी होती 15.7 ऑल ओव्हर द अर्थचा एरिया, परंतु आता फक्त 2.3% एरियावरच हा एरिया अर्थचा, पूर्ण अर्थचा एरिया. तर एवढ्याच भागावर फक्त आपल्याला बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट जे आहे ते पाहायला मिळतात. तर बघा हे किती गंभीर बाब आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण बायोडायव्हर्सिटी ही नष्ट केली आहे. याच्या आधी बायोडायव्हर्सिटी होती, परंतु ती नष्ट कधी होत होती तर एखादं नॅचरल कॅलॅमिटी आली, जसं तुफान, सुनामी, ओके, अर्थक्वेक, तर यामुळे व्हायची, किंवा इतर कुठला रोग पसरला किंवा काही महामारी वगैरे आली, ओके, तर ह्या सर्वांमुळे बायोडायव्हर्सिटी नष्ट व्हायची. परंतु आत्ता जे मेन रिझन होत आहे ते आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशनमुळे हे सर्व होत आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन हे सुद्धा त्याला सपोर्ट करणारे मुद्दे आहे. त्यामुळे बायोडायव्हर्सिटीला कॉन्झर्व करणे गरजेचं आहे. ओके, तसंच ते जर तुम्ही प्लांट स्पेसीज जर बघाल तर प्लांटमधल्या आता जवळपास आपल्याकडे फक्त 1.5 लाख स्पेसीज आहेत, ज्या की टोटल वर्ल्डच्या जर बघाल तर त्या फक्त 50% आहे. म्हणजे टोटल वर्ल्डमध्ये आधी आपल्याकडे 100% म्हणजे एक स्पेसिफिक आकडा होता प्लांटचा, तर तो आता रिड्यूस होऊन फक्त 50% राहिला आहे. ओके, ज्या की नियरली 1.5 लाख आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा खूप गंभीर बाब आहे. ओके, नेक्स्ट आता जर इंडियामध्ये जर बघितलं, हे झालं अर्थ पूर्ण जगाचंच. इंडियामध्ये जर बघितलं तर फक्त 135 स्पेसीजपैकी ज्या 85 स्पेसीज आहेत त्या आपल्याला ईस्टर्न रिजनमध्ये पाहायला मिळतात. ओके, ईस्टर्न म्हणजे कुठला तर मी तुम्हाला दाखवलं याआधीसुद्धा. ओके, हा समजा भारताचा नकाशा असेल तर हे वेस्टर्न घाट्स आहेत आणि हे ईस्टर्न. ठीक आहे, तर या भागामध्ये मोस्टली आपल्याला फॉरेस्ट, ओके, जंगलं पाहायला मिळतात. तर या भागामध्ये मोस्टली ॲनिमल्स. ठीक आहे, मग ह्या ईस्टर्न भागात या टोटल इंडियामधल्या सुद्धा स्पेसीज आहे बघा, 135 स्पेसीज आहेत इंडियामध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या. तर त्यातल्या 85 स्पेसीज फक्त ईस्टर्न घाटमध्ये पाहायला मिळतात. ओके, म्हणजे आता तफावत बघा तुम्ही की ह्या ज्या इतर स्पेसीज आहेत 135 पैकी 85 नुसत्या ईस्टर्न भागात पाहायला मिळतात, तर उरल्याच किती मग ह्या 50% स्पेसीज नाही ज्या पूर्ण इंडियामध्ये आहे. मग म्हणजे बघा पॉप्युलेशन किती कमी झालं आहे त्यांचं. नुसत्या त्या एका पट्टीमध्ये तो जो एरिया आहे तेवढ्याशा भागात तुम्हाला 85 ॲनिमल्स पाहायला मिळतात 135 पैकी, आणि बाकी जे उरलेले 50 आहे ते तुम्हाला इतर पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे बघा किती कमी प्रमाणात किंवा रेअर झाले आहे ह्या स्पेसीज. बरोबर, तेच प्लांटसाठी सुद्धा बघाल तर ज्या 1500 स्पेसीज आहेत, ओके, एंडेमिक, आता ह्या एंडेमिक स्पेसीज आहेत,
एंडेमिक याचा अर्थ होतो एखाद्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या स्पेसिफिक एरियामध्ये, जसं की भारतात आढळत असेल तर भारतातच असणार, इतर कुठल्या देशात किंवा राज्यात इतर कुठल्या देशात आढळणार नाही. तर एंडेमिक याचा अर्थ प्रदेश विशिष्ट होतो, म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातच आढळणार, दुसऱ्या ठिकाणी आढळणार नाही. तर अशा ज्या 1500 एंडेमिक स्पेसीज आहेत, ओके, म्हणजे ज्या फक्त भारतात आढळतात, तर अशा 1500 आहे प्लांटच्या स्पेसीज. तर त्यातल्याही सर्व ज्या ह्या स्पेसीज आहेत त्या वेस्टर्न घाट्सवरच आढळतात. ओके, पश्चिमी घाट्स आहेत ना, त्यावरच आढळतात. आणि जवळपास जगाची जर गोष्ट कराल तर जगामध्ये आहे आपल्याकडे 50,000 अशा एंडेमिक स्पेसीज. ठीक आहे, जवळपास जगात 50,000 एंडेमिक स्पेसीज आहेत आणि त्यातल्या इंडियामध्ये जर बघाल तर 1500 स्पेसीज नुसत्या वेस्टर्न घाट्सवरच आढळतात. तर बघा, इथे सुद्धा तुम्हाला तफावत पाहायला मिळते, बरोबर. 50,000पैकी नुसत्या 15,000 एकाच पर्टिक्युलर एरियामध्ये पाहायला मिळतात आणि बाकीचा एरिया मग त्यात खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात, बरोबर. मग आता हे जर एरिया बघाल तर हे आहे समुद्राला लागलेले. समुद्रात जर तुम्ही प्रदूषण कराल तर ऑब्व्हियसली ही सुद्धा ॲनिमल आणि प्लांट स्पेसीज डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे बायोडायव्हर्सिटीचे जे हॉटस्पॉट्स आहेत त्यांनासुद्धा कॉन्झर्व करणे, प्रोटेक्ट करणे गरजेचं आहे. तर आता इथे तुम्हाला ह्या येलो बॉक्समध्ये 3 अशा जागा दिलेल्या आहे आपल्या कंट्रीमधल्या, भारतामधल्या, की ज्या आपल्या हेरिटेज प्लेसेस आहेत, म्हणजे आपल्या ज्या परंपरागत किंवा वारसाने मिळालेल्या जागा, परंतु त्या आता एंडेंजर्ड म्हणजे धोक्याच्या पातळीवर आहे किंवा त्यांना धोका आहे. ओके, ठीक आहे, धोक्याचे ठिकाण म्हणू शकता तुम्ही. ओके, धोका असणार आहे. कशाचा धोका आहे? तर आपलाच आहे, ह्युमन्सचा. का बरं? तर तिथली बायोडायव्हर्सिटी नष्ट होत आहे. जसं की वेस्टर्न घाट, मी तुम्हाला सांगितलं की वेस्टर्न घाटवर खूप मोठ्या प्रमाणावर ॲनिमल्स आहेत, बरोबर. मुंबई, गुजरात, गोवा, तामिळनाडू, केरळ ह्या राज्यांमध्ये ती किनारपट्टी येते. तर इथे ज्या स्पेसीज आहेत किंवा ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, त्यांना धोका आहे, एंडेंजर्ड आहे. कशामुळे? तर मायनिंगमुळे. खूप मोठ्या प्रमाणावर तिथे मायनिंग इंडस्ट्री, खोदकाम केलं जातं. कशासाठी? तर नॅचरल गॅससाठी. नैसर्गिक जी गॅस आपल्या घरी येते किंवा CNG जी व्हेकल्समध्ये वापरली जाते, त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तिथे उत्खनन केलं जातं, मायनिंग केलं जातं. ओके, आणि त्यामुळे तिथले जंगलं नष्ट होत आहे. त्यामुळे ॲनिमल आणि ज्या प्लांट स्पेसीज आहेत त्यासुद्धा नष्ट होत आहे. तर हे ठिकाण आहे जे एंडेंजर्ड आहे आपल्या कंट्रीमधलं. सेकंड आहे मुनास सँक्च्युरी, आसाममध्ये आहे. तर ही सुद्धा धोक्याच्या ठिकाणी आहे, धोक्याचं ठिकाण आहे. का बरं? तर तिथे डॅम आणि इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. कारण तिथे आसाममध्ये डॅम आहे त्या सँक्च्युरीमधून जाणारा, तर त्या डॅममुळे तिथे पाणी रोखलं जातं आणि त्या पाण्याचा नंतर इतर कारणांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर, छोटा मोठा नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि त्यामुळे उन्हाळ्यात वगैरे तिथे पाणी उरत नाही. मग अशा वेळी ते प्लांट्स आणि ॲनिमल्स ऑब्व्हियसली तिथे मरण पावतील, कारण पाणीच नसणार. तर टायगर आणि रायनो म्हणजे गेंडा. ओके, तर हे मग धोक्याच्या छत्राखाली जगत आहे तिथे. तर थर्ड आहे मग सुंदरबन सँक्च्युरी, वेस्ट बेंगॉल, जे की ईस्टर्न साईडला येते बघा. ओके, भारताच्या नकाशाच्या ईस्टर्न घाट्समध्ये येणारी. तर ही सुद्धा एंडेंजर्ड प्लेस आहे, हेरिटेज प्लेस आहे. कशामुळे? तर जे वेगवेगळे एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस आहे, जसं की डॅम आहे तिथे अगेन, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. डिफॉरेस्टेशन, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर केली जाते. एक्सेसिव्ह फिशिंग, खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते फिशिंग. ओके, आणि ट्रेंचेस, त्यासाठी वेगवेगळे जे गड्डे खोदले जातात किंवा इतर जे गोष्टी बांधल्या जातात तिथे. तर ह्या सर्वांमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी नष्ट होत आहे. तर ह्या 3 प्लेसेस आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या ज्या इंडियामध्ये आहे आणि आता त्या धोक्याच्या छत्राखाली जगत आहे, त्या कधीही नष्ट होऊ शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग ह्या जर नष्ट झाल्या तर आणखी 3 हॉटस्पॉट इंडियामधले आपण गमावून देऊ, जे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स आहेत ते. ठीक आहे, तर त्यांना प्रोटेक्ट करणं ही आपली जबाबदारी आहे. तिथे तुम्ही तर जाऊ शकत नाही, आम्ही जाऊ शकत नाही, परंतु ही गव्हर्नमेंटवर अल्टिमेटली जबाबदारी येते की त्यांना प्रोटेक्ट करावं. ठीक आहे, ओके. तर आता नेक्स्ट म्हणजे लास्ट टॉपिक आहे, तो आहे मग क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. तर थ्रेटन्ड याचा अर्थ होतो धोका,
ओके, मग अशा स्पेसीज ज्या आता धोक्यात आहे, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, ठीक आहे. तर अशा क्लासिफिकेशन ऑफ धोक्यात असलेल्या स्पेसीज, ठीक आहे. क्लासिफिकेशन थ्रेटन स्पेसीज, ज्या स्पेसीज आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, तर अशा स्पेसीजचं क्लासिफिकेशन दिलं आहे तुम्हाला. खूप सोपी टॉपिक आहे, तुम्ही जस्ट वाचला तरी तुम्हाला समजणार असा टॉपिक आहे, ठीक आहे. तर तुम्हाला मी इथूनच शिकवणार आहे तो. आता हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिले आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला एक्झाममध्ये मे बी याचं चित्र येऊ शकतं आणि विचारू शकतात की हा कुठला ॲनिमल आहे, त्याचं नाव, आणि हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, तर ते सांगावं लागेल, ठीक आहे. तर आता बघा, ह्या ज्या धोक्यात असलेल्या स्पेसीज आहे, थ्रेटन स्पेसीज, यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं आहे की त्या कशामुळे बेसिकली धोक्यात आहे. ओके, त्याचं टाईप काय आहे, तर त्यातला पहिला आहे मग एंडेंजर्ड स्पेसीज. एंडेंजर्ड म्हणजे अगेन धोक्यात असणारे स्पेसीज. एंडेंजर्ड याचा अर्थ होतो धोका. तर धोक्यात असणारे स्पेसीज, यामध्ये असे ऑर्गॅनिझम्स येतात की ज्यांची हॅबिटॅट जी आहे ती कमी झाली आहे. हॅबिटॅट याचा अर्थ राहण्याची जागा. ओके, जसं एखादा ऑर्गॅनिझम पाण्यात राहत असेल तर पाणी त्याची हॅबिटॅट झाली, एखादा जंगलात राहत असेल, एखादा झाडावर राहत असेल तर ट्री त्याची हॅबिटॅट झाली, ठीक आहे. तर मग असे ऑर्गॅनिझम की ज्यांची हॅबिटॅट नष्ट होत आहे, म्हणजेच त्यांची राहण्याची जागा नष्ट होत आहे. कोण करतं आहे? आपणच करतो, ठीक आहे. तर अशामुळे जे ॲनिमल्स नष्ट होत आहे त्यांना म्हणतात एंडेंजर्ड स्पेसीज. तर मग याची डेफिनेशन जर सांगायची झाली तर ती कशी करता येणार की द स्पेसीज ऑर द ऑर्गॅनिझम्स विच आर डिक्लायनिंग ड्यू टू देअर हॅबिटॅट श्रंक, ठीक आहे, आर कॉल्ड ॲज एंडेंजर्ड स्पेसीज, धोक्यात असणाऱ्या स्पेसीज. आणि त्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. जे की पहिल्याचं आहे लायन टेल्ड मंकी. ओके, तर हा एंडेंजर्ड स्पेसीज आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा, हा टॉपिक सरळ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, यात मी काहीच करू शकत नाही, काही असं स्पेसिफिक वेगळं शिकवण्यासारखं यात नाही. ओके, त्यामुळे याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल बस तेवढंच करायचं आहे. एंडेंजर्ड स्पेसीज धोक्यात असणाऱ्या स्पेसीज कशामुळे, तर त्यांची हॅबिटॅट कमी होत आहे, श्रंक होत आहे म्हणून, ठीक आहे. आणि येत्या काळात त्या एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट होणे, ठीक आहे, नष्ट होऊ शकतात येत्या काळात जर आपण कॉन्झर्वेटिव्ह मेजर्स म्हणजे त्यांना जतन करण्याचा प्रयत्न केला नाही तर, ठीक आहे. तसेच नेक्स्ट आहे मग रेअर स्पेसीज. रेअर म्हणजे दुर्मिळ. ओके, दुर्मिळ म्हणजे खूप कमी प्रमाणात आढळतात अशा. ओके, मग अशा स्पेसीजसुद्धा कमी झाल्या आहे आणि त्यांचं जर प्रॉपरली केअर घेतली गेली नाही, त्याविषयी जर कॉन्झर्वेटिव्ह मेजर केले गेले नाही तर त्यासुद्धा नष्ट होऊ शकतात. ओके, तर अशा स्पेसीज ज्या रेअर झाल्या आहेत त्या बेसिकली असतात एंडेमिक. एंडेमिक याचा अर्थ प्रदेश विशिष्ट, मी सांगितलं आहे. ओके, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक प्रदेशातच आढळणाऱ्या, जशा महाराष्ट्रात आढळत असणार तर त्या महाराष्ट्रातच असणार, इतर राज्यात आढळत नाही, तर अशा प्रदेश विशिष्ट. अशा स्पेसीज खूप कमी असतात पहिलंच, कारण त्याच एरियात आढळतात आणि त्यातही जर त्या पोल्युशन किंवा इतर गोष्टी असेल तर त्या नष्ट होतात. मग रेअर स्पेसीज ज्या दुर्मिळ स्पेसीज आहेत त्यांनासुद्धा प्रोटेक्ट करणे गरजेचं आहे. कुठल्या आहे मग अशा, तर रेड पांडा आणि मस्क बियर. ओके, रेड पांडा हा जिथे दिला आहे बघा, तर हा ओके रेअर दुर्मिळ प्रजात आहे आणि ती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर नेक्स्ट आहे मग वल्नरेबल स्पेसीज. तर आता वल्नरेबल स्पेसीज म्हणजे असुरक्षित स्पेसीज. ओके, वल्नरेबल याचा अर्थ होतो असुरक्षित, म्हणजे अशा स्पेसीज ज्या सुरक्षित नाही आहे. कुठले आहे अशा स्पेसीज, तर हे आहे लायन आणि टायगर. का बरं सुरक्षित नाही आहे, तर लोक त्यांना मारतात कशासाठी, तर त्यांचं कातडं काढण्यासाठी. कारण त्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर जे बॅग्स वगैरे आहे किंवा इतर जे आर्टिकल्स आहेत तर ते बनवण्यासाठी त्या अशा स्पेसीजना मारतात लोक. टायगर, लायन यांचे कातडी काढण्यासाठी, त्यापासून त्याचे जे नखं आहे, वाघ नखे, ते सुद्धा काढण्यासाठी. तर अशा स्पेसीजना मारलं जातं आणि अशा स्पेसीज मग असुरक्षित आहे. कशामुळे, तर एक्स्ट्रीमली लेस, खूप कमी प्रमाणात आहे आधीच तर, आणि कंटिन्यू टू डिक्लाइन, आणि पुढेसुद्धा कमी होत राहणार. त्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करणे हे गरजेचं आहे. कारण एक ॲनिमल जर नष्ट झाला तर ऑब्व्हियसली फूड चेन डिस्टर्ब होणार, इकोसिस्टम डिस्टर्ब होणार, एन्व्हायरमेंट डिस्टर्ब होणार आणि ह्युमन्स डिस्टर्ब होणार पुढे, ठीक आहे. तर या स्पेसीजनासुद्धा प्रोटेक्ट करणे गरजेचं आहे. वल्नरेबल याचा अर्थ असुरक्षित स्पेसीज, लायन आणि टायगर. इनडिटर्मिनेट स्पेसीज याचा अर्थ होतो की संदिग्ध स्पेसीज. ओके, इनडिटर्मिनेट याचा अर्थ होतो संदिग्ध. आता संदिग्ध म्हणजे काय, तर जसं की मी म्हणतो की मुझे इस पर शक है,
ओके, मुझे इस पर शक है की इसने ये किया होगा. तो शक म्हणजे तो संदिग्ध आहे. ठीक आहे. तर अशा स्पेसीज की ज्यांच्यावर आपल्याला शक आहे की त्या नष्ट होतील. ओके, त्याला म्हणतात संदिग्ध अशा जाती. ठीक आहे, संदिग्ध म्हणजेच इनडिटर्मिनेट. ओके, तर अशा स्पेसीज मग सुद्धा आहेत की ज्या नष्ट होऊ शकतात असं आपल्याला वाटतं. का बरं? तर त्यांच्या ज्या पोल्युशन आहे त्यामुळे त्या सहन करू शकत नाही, किंवा त्यांच्या ज्या हॅबिटॅट आहे त्या एक तर नष्ट होत आहे. ओके, किंवा त्यांच्या काही हॅबिट्स आहे स्वतःच्या हॅबिट्स आहे. जसं की आता इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा, जायंट स्क्विरल, त्याला शेकरू म्हणतात. हा शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, माहिती आहे की नाही? ओके, हा शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्र स्टेट ॲनिमल इज जायंट स्क्विरल, त्याला शेकरू म्हणतात. ओके, ही एक खार असते ना, त्याचा मोठा प्राणी आहे, खारपेक्षा मोठा असतो त्याच टाईपचा, शेकरू म्हणतात त्याला. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल. ठीक आहे, जो की कबुतरासारखा असतो. तर हा मग शेकरू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, कारण तर त्याच्या हॅबिट्समुळे. त्याची हॅबिट्स आहे शायनेस, म्हणजे लाजाळूपणा. ओके, त्याच्यामुळे तो ॲनिमल जो आहे तो खूप कमी प्रमाणात आढळतो. कारण ज्या प्रकारे आता जसं की हा जंगलात जर आढळत असेल तर तिथे जर ॲनिमल्स जे माणसं जात असतील तर ऑब्व्हियसली तो लाजाळूपणामुळे लपणार, आणि अशामुळे तो ऑब्व्हियसली खूप कमी प्रमाणात जिवंत राहणार. ठीक आहे, तर मग ह्या स्पेसीज आहेत, त्यांची नावं कळलं आहे तुम्हाला, त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावे लागतीलच, कुठली स्पेसीज आहे आणि त्याचा कुठलं एक्झाम्पल आहे. 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणून साजरा केला जातो, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, आणखी एक गोष्ट इम्पॉर्टंट की इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN. ओके, तर यांनी एक रेड लिस्ट बनवली आहे. ओके, ह्यात त्यांनी जे काही प्लांट्स आणि जे ॲनिमल्स पूर्ण जगामधले, ओके, तर त्यांचे नावं तिथे लिहिली आहे. कशासाठी, कुठले स्पेसिफिक, तर एंडेंजर्ड स्पेसीज. असे प्लांट ॲनिमल की जे एंडेंजर्ड आहे, म्हणजे धोक्याचे आहे, धोका आहे त्यांना. ठीक आहे, तर म्हणजे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर त्यांची एक लिस्ट बनवली, ज्याला रेड लिस्ट म्हणतात. कुणी बनवली आहे? तर IUCN. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. यातसुद्धा 2 पेजेस आहेत, एक आहे पिंक पेजेस ह्या बुकमध्ये आणि एक आहे ग्रीन पेजेस. पिंक पेजेस जे आहे त्यात एंडेंजर्ड स्पेसीजचे नाव आहे, त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तशा. तर जे ग्रीन पेजेस आहे त्यावर ज्या आधी एंडेंजर्ड होत्या, ओके, परंतु आता सेफ आहे. आधी एंडेंजर्ड होत्या, धोक्याच्या पातळीवर होत्या, परंतु आता त्या सेफ आहे, आता त्यांना काहीही नुकसान नाही, तर अशांचे नाव आहे. ओके, आणि पिंक पेजेसवर ज्या आत्ता धोक्याच्या खाली आहे तर त्यांचे नाव आहे एंडेंजर्ड स्पेसीज. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 22 मे हे सुद्धा, आणि 3 टन स्पेसीज त्यांचे एक्झाम्पल हे सुद्धा. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर, काही गोष्टी तुम्हाला दिल्या आहे की जसं की एक झाड जर नष्ट कराल तर तुम्ही सर्व काही नष्ट करत आहात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, डिस्ट्रॉईंग अ प्लांट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. प्रॅक्टिस एफॉरेस्टेशन टू कन्झर्व एन्व्हायरमेंट. एफॉरेस्टेशन, आता डिफॉरेस्टेशन म्हणजे फॉरेस्ट किंवा जंगल नष्ट करणे, तर एफॉरेस्टेशन म्हणजे ते जंगल पुन्हा नवीन निर्माण करणे. ओके, डिफॉरेस्टेशन जंगल नष्ट करणे, एफॉरेस्टेशन फॉरेस्ट निर्माण करणे. ठीक आहे, तर एफॉरेस्टेशन म्हणजे झाडं लावा एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करण्यासाठी, जतन करण्यासाठी. फॉरेस्ट इज वेल्थ, जंगल ही संपत्ती आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन, निसर्ग रक्षण हे खूप चांगलं शैक्षणिक कार्य आहे. ठीक आहे, प्रोव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन, कमी प्रमाणात पेपर वापरणे, पेपर म्हणजे कागद जो आपण वापरतोय, तर तो कागद कमी प्रमाणात वापरणे हे डिफॉरेस्टेशन करण्याला म्हणजे अडथळा घालू शकतं किंवा रोखू शकतं. कारण जो कागद बनतो तो झाडांपासून बनतो. ठीक आहे, जेवढ्या प्रमाणात तुम्ही कागद यूज कराल तेवढे झाडं जास्त तोडली जाणार. म्हणजे कमी जर यूज कराल कागद तर डिफॉरेस्टेशनला तुम्ही रोखणार. ठीक आहे, इनडायरेक्टली तुम्ही रोखत आहात. टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलप द ह्युमन सोसायटी. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन जर करायचं असेल तर एक ह्युमनचा किंवा लोकांचा असा एक ग्रुप बनवावा लागेल की जे ह्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी सक्षम आहेत, तयार आहेत, रेडी आहेत. ओके, त्यानंतर प्युअर वॉटर, प्युअर एअर इज द की टू हेल्दी लाईफ. शुद्ध हवा, शुद्ध पाणी चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यांना पोल्युशन करू नये, त्यांचा पोल्यूट करू नये, ही आपली जबाबदारी आहे. ओके,
तर इथे बघा, इथे खूप इम्पॉर्टंट आहे बघा, हा थिंक, विचार करा तुम्ही, आणि नक्की विचार करण्यासारखी गोष्टसुद्धा आहे. WWF वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, तर त्यांनी 2008मध्ये एक सर्वे पब्लिश केला, ठीक आहे. आणि ह्या सर्वेनुसार काय आहे बघा, की जगातल्या ज्या स्पेसीज आहेत त्यांच्या 30% स्पेसीज, ओके, 30% स्पेसीज एक्सटिंक्ट झाल्या आहे, नष्ट झाल्या आहे. एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट. 30% स्पेसीज जगातल्या नष्ट झाल्या आहे. किती वर्षाच्या काळात? तर 35 वर्षाच्या काळात, 1975 ते 2005. बघा, फक्त 35 वर्षात 30% स्पेसीज नष्ट झाल्या ह्या पृथ्वीवरून, ॲनिमल्सच्या, फक्त 35 वर्षात, आणि त्याही आत्ताच्याच. ओके, तर मग आता विचार करा की हे जर असं पुढे चालू राहिलं तर मग काय होणार. आणि खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण असंच जर पुढे चालू राहिलं तर एक दिवस असा येणार की ह्या अर्थवरच्या पूर्ण स्पेसीज नष्ट होणार, आणि मग आपण सुद्धा जगू शकत नाही या पृथ्वीवर, ठीक आहे. कारण झाडं, ठीक आहे, तुम्ही म्हणाल की जर समजा प्राणी नष्ट झाले, ॲनिमल नष्ट झाले, पण झाडं तर असणार, आपण जगू शकू नाही. कारण झाडांनासुद्धा जगण्यासाठी काही मायक्रोब्स लागतात, बॅक्टेरिया लागतात, की जे त्यांना नायट्रोजन वगैरे अवेलेबल करून देतात. तर ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी ॲनिमल्स पाहिजे, ज्यांवर ते मायक्रोब जगणार किंवा त्यांच्यापासून बनणार. तर हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे ह्यांना प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. एन्व्हायरमेंटला आत्तापासूनच प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. 35 वर्षात 30% कमी हे जोक नाही, इट्स नॉट जोक, राईट. तर या सर्व गोष्टींच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे, ठीक आहे. सो बस इथेच थांबूया मग, आणि आय होप की तुम्हाला हा चॅप्टर आता समजला असेल. तरीही जर तुमच्या काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील, तर तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलास त्याला नक्की लाईक करा, आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, ठीक आहे. तर मग अभ्यास करत राहा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.